सर, जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहे. आपण प्रचाराला सुरुवात केलेली आहे. आपण मतदारासमोर असे कोणते मुद्दे विकासाचे घेऊन समोर जात आहेत की जे आपल्याला मतदारांनी मतदान केलं पाहिजे? काय सांगणार याच्याबद्दल? तसं पाहिलं तर मी याच्यापूर्वी पंचायत समिती सभागृहात काम केलेले, पंचायत समितीचा सभापती होतो, जिल्हा परिषद सदस्य होतो, ग्रामपंचायत सरपंच होतो, 1996ला सोसायटीचा चेअरमन होतो. अनेक वर्ष मी या क्षेत्रामध्ये, राजकारणाच्या क्षेत्रामध्ये काम केलं. गोरगरीब माणसाचं काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हीच शिदोरी घेऊन उद्याच्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं मला पक्षानं, शिवसेना शिंदेसाहेब, राज्याचे अल्पसंख्याकाचे अध्यक्ष सईद भैया, भाले काका यांनी सगळ्यांनी माझ्या विश्वास टाकून परत एकदा मला उमेदवारी दिली. माझे राहिलेले जे काम आहेत, त्या काळात केलेला विकास आणि आता नवीन काळाप्रमाणे सगळे निधी वाढले. पूर्वी निधी एवढा नव्हता. आता प्रत्येक गोष्टीसाठी SRF ला प्रचंड पैसा आहे. DPTC मध्ये जे आहे ते जिल्हा परिषदेचा वाटा वेगळा आहे. त्याच्या माध्यमातून जे 14 जिल्हा परिषद जातात ते पैसा उपलब्ध करून आणतात DPTCतून. तसेच राज्य सरकारचा SRF चा निधी, CR चा निधी, प्रधानमंत्री सडक योजना, सगळे खाते या मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेच्या अंतर्गत मोडतात. PSC असेल, जनावरांचे दवाखाने असतील, माणसाचे दवाखाने असतील, खऱ्या अर्थाने इथं दुरावस्था झालेली आहे. PSC एका बाजूला, तिथं डॉक्टर थांबत नाहीत खेड्याला, मेडिकल ऑफिसर आहेत, शहरात जाऊन दवाखाने टाकायलेत. तर सगळ्या गोष्टीची गरज सभागृहामध्ये याचा आवाज जर उठविला, याच्या बाबतीत पत्रव्यवहार सातत्याने करीत राहिलं, DHO जिल्ह्याचा असेल, सिव्हिल सर्जन असेल, सगळ्याला या मिटिंगला, RDC ला, सगळ्याला या दर 2.5 महिन्याच्या मिटिंगला जिल्हा परिषदेमध्ये हजर राहावं लागतंय आणि उत्तर द्यावं लागतात. ह्या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा मी करीन, लोकांचे प्रश्न सोडीन. समाज कल्याणासारखं महत्वाचं खातं, ज्याच्यातून दलित वस्तीचा विकास होतोय, दलित वस्तीतून CC रोड नाली, अनेक वैयक्तिक लाभ ज्याला म्हणतो आपण, इलेक्ट्रिक मोटर आपण देतो, बैलगाडी शेतकऱ्यासाठी देतो, मागासवर्गीय शेतकऱ्यासाठी, ओपनच्या शेतकऱ्यासाठी कृषी विभागातून कृषी पंप देतो. अनेक योजना जे आहेत, आपण ताडपत्री वाटतो, खळे दळे ज्यावेळेस असतात लोकांचे, त्यावेळेस ते गरज असती ते आपण 25% पैशात 5,000ची ताडपत्री 1,500 रुपयात देतो. असे अनेक लोकांना मदत होण्यासारखे काम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून घेता येतात आणि त्या पैशाच्या माध्यमातून लोकांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अनेक खाते आहेत. जिल्हा परिषदेचं अर्थ खाते, अनेक महत्वाचे खाते आहेत, बांधकाम आहे, शिक्षण सगळ्यात महत्वाचं खाते, जे करून आज जिल्हा परिषदेमध्ये जवळपास 16,000 शिक्षक एका जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या अंतर्गत काम करतात, शिक्षण विभागाच्या अंतर्गत काम करतात, सगळे आश्रमशाळा त्याच्या अंतर्गत येतात. याच्यावर वास ठेवणं, शिक्षक शाळेवर जातो का नाही याच्यावर वास ठेवणं, शाळा बरोबर भरती का नाही, विद्यार्थ्याचं शिक्षण चांगलं होतंय का नाही, त्याचबरोबर महिला बाल कल्याण हे सगळ्यात महत्वाचा विषय दिला पाहिजे. कारण याच्या माध्यमातून लहान मुलाच्या खिचडीच्या भातापासून तर कपड्याच्या ड्रेसापर्यंत, सकाळी अंड्याच्या नाश्त्यापासून दुधापर्यंत देण्याची व्यवस्था शासन करते. ते लोकांपर्यंत पोहोचित होते का नाही हेही काम देखरेख करायचे काम CDPO तालुक्याला आणि जिल्ह्याला जिल्हा महिला बाल विकास अधिकारी हे करीत असतात. तर ह्याला सुद्धा वाच असला पाहिजे, त्याच्यावर धाक असला पाहिजे, जेणेकरून शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा चांगल्या प्रगती आपल्याला या माध्यमातून करता येतील. माझ्या सहकार्याला SC आपले अनुसूचित जातीला जागा असल्यामुळं लालझरे उमेदवारी देवाची मी तुम्हाला खात्रीलायक सांगतो. माझा अनुभव आहे आजपर्यंत राजकारणातला की मी जिल्हा परिषद सभागृहात पाथरी तालुक्यात परभणी जिल्ह्यात सगळ्यात जास्त मतांना निवडून येईल एवढंच या निमित्तानं सांगतो. ते निवडून आलेलं या सरकारसाठी, या मतदारसंघासाठी स्वतः कारणीभूत होईल. मी शेतीशी निगडीत असलेला कार्यकर्ता आहे. मी कुठला व्यापारी, उद्योगपती, दलाल, धंदेवाला नाही. मी शेती करतो. शेतीच्या माध्यमातून आज माझी दुधाची डेअरी आहे. इथं जवळपास 150-200 लिटर दूध मी डेअरीला देतो, सगळं व्यवस्थापन करतो आणि त्याच्या माध्यमातून आपल्या स्वतःचा परपंच सुद्धा चांगला करण्यासाठी या भागातल्या सर्कल मधल्या तरुण पोरायला
त्याची प्रेरणा मिळावा त्याच्यासाठी हे व्यवसाय सगळे करून आपलं पोट भरण्याचं साधन आपण शेती आहे त्याला दिले, कारण आपला भाग ग्रामीण भाग आहे, पाण्याचा भाग आहे. सगळे गाव इरिगेटेड आहेत जायकवाडीच्या पाण्याअंतर्गत. पाण्याच्या नियोजनापासून जायकवाडीला पाणी सोडण्यापासून अनेक ठिकाणी आज रेणापूर सारख्या गावामध्ये शेवटच्या याच्यापर्यंत पाणी जात नाही. मोठाले लोक गोविंदराव गायकवाडच्या आजूबाजूचे ते खाली पाणी सुद्धा गरीब शेतकऱ्याला जाऊ देत नाहीत. अशी परिस्थिती तिथं साऱ्या आहेत, पण फारशा उघड्या पडल्यात. कोणी त्याचा पाठपुरावा करायला तयार नाही. हे सगळं करण्यासाठी मला निवडून द्यावा एवढीच आपल्याला विनंती करतो आणि देतो.